नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? तर पुन्हा एकदा एका प्रेरणादायक आणि मोटिवेशनल कथेमध्ये तुमचे मी स्वागत करत आहे. आजची कथा ही खूपच छान आणि प्रेरणा देणारी आहे. या कथेत खूप मजा येणार आहे. म्हणून ती शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तर माझे नाव श्रुती आहे आणि मी माझ्या कुटुंबासमेत नाशिकमध्ये राहते. मी दिसायला खूपच सुंदर, गोरी आणि उंच आहे. आमच्या घरात आम्ही एकूण 6 जण होतो. माझे पप्पा, मम्मी, मी, माझे आजोबा, आजी आणि माझा 6 वर्षांचा लहान भाऊ. ही गोष्ट 3 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा मी 15 वर्षांची होते आणि नुकतीच माझी 8वीची परीक्षा संपली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या काका-काकूंच्या गावी गेले. माझ्या काकांचे एक खूप मोठे कपड्यांचे दुकान होते. त्यांचे वय एक 37 वर्षे असूनही ते 25-26 वर्षांचेच वाटत होते. माझी काकू ही दिसायला खूपच सुंदर होती. ती 35 वर्षांची असूनही तरुणच वाटत होती. तिचे विचार थोडे जुने होते. ती एका अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम करत होती आणि तिचा बहुतेक वेळ हा स्वयंपाकघरात आणि कामामध्येच घालवत असे. तिचे आई-वडीलही आता तिच्यासोबतच राहत होते. कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्यांची काळजी घेणारे दुसरे कोणीच नव्हते. इथे येऊन मला आता 4 ते 5 दिवस झाले होते. या दिवसात मी पाहिले की काकूंचा पूर्ण दिवस हा शाळेत आणि त्यांच्या आई देखभाल करण्यात आणि घरकामातच जात होता. या सगळ्यामुळे त्यांना काकांना वेळ काही देता येत नव्हता. त्यामुळे काकांही नेहमीच त्यांच्यावर चिडत असत. माझे काका-काकू तसे फार श्रीमंत नव्हते, पण त्यांच्या घरात सर्व सुखसुविधा होत्या आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. आतापर्यंत तरी मला काका आणि काकूंच्या घरी सगळे काही ठीक वाटत होते. पण एक दिवस असा आला ज्यामुळे माझे आयुष्यच बदलून गेले. एके दिवशी संध्याकाळी आम्ही सगळे जेवण करून आपापल्या खोलीत झोपायला गेलो होतो. मी पण माझ्या खोलीत गेले. पण दुपारी झोपल्यामुळे मला रात्री काही झोपच येत नव्हती. मी इकडून तिकडे वळत माझ्या मम्मी आणि पप्पांचा विचार करत होते. मला त्यांची खूप आठवण येत होती. अचानकच मला काका आणि काकूंच्या खोलीतून काहीतरी आवाज येऊ लागला. तो आवाज ऐकून मला वाटले की कदाचित ते दोघे भांडत असावेत. माझी खोली त्यांच्या खोलीला लागूनच असल्यामुळे त्यांच्या भांडणाचा थोडा आवाज माझ्या खोलीत येत होता. मी पहिल्यांदाच त्यांना असे भांडताना ऐकले होते. त्यामुळे मला आता खूपच भीती वाटत होती. ते दोघे एवढ्या रात्री का भांडत आहेत हे जाणून घेण्यासाठी मी माझ्या पलंगावरून उठले आणि त्यांच्या दरवाजाजवळ जाऊन त्यांना पाहण्याचा प्रयत्न करू लागले. दरवाजा हा आतून बंद होता. त्यामुळे मला काहीच दिसले नाही. तेव्हाच मला त्यांच्या खोलीची खिडकी अशी दिसली, ती थोडीशी उघडी होती आणि त्यातून आतील दृश्य आता स्पष्ट दिसत होते. मी खिडकीजवळ जाऊन थांबले. बाहेर अंधार असल्यामुळे त्यांना कोणी आहे हे दिसणार नव्हते. मी खिडकीतून आत डोकावले. आतील दृश्य पाहून मला आता धक्काच बसला होता. ते दोघे खरंच भांडत होते. माझे काका काकूला हात लावण्याचा प्रयत्न करत होते. पण काकू त्यांचा हात दूर करत होती. काका तिला काहीतरी करण्यास सांगत होते. पण काकू सारखी नकार देत होती. मला लगेच समजले की काकांना काकूकडून काहीतरी हवे होते. पण काकू खूप थकली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा थकवा आता स्पष्ट दिसत होता. त्यानंतर रागातच काकांनी दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपले. काकूही झोपून गेली. ते सर्व दृश्य पाहून मला आता खूप विचित्र वाटले होते. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. मी खूप वेळ त्या दोघांना खिडकीतून बघत होते. नंतर ते दोघेही झोपू गेले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी असे काही पाहिले होते. त्यानंतर मी माझ्या खोलीत परत आले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते सगळे पाहून मला लवकर झोपच काही लागली नाही. सकाळी उठल्यावर मी काका आणि काकूंकडे विचित्र नजरेने पाहू लागले. कारण कालची गोष्ट ही माझ्या मनातून अजून गेलीच नव्हती. जेव्हा काकूंनी मला शांत आणि तणावात पाहिले, तेव्हा ती मला म्हणाली, "काय झालं गं श्रुती? काही टेन्शन आहे का?" मी म्हणाले, "काही नाही काकू. आज माझी तब्येत थोडीशी ठीक वाटत नाहीये." तेव्हा काकू म्हणाली, "ठीक आहे. तू काय कर आता नाश्ता करून तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर." मी ठीक आहे असे म्हणून नाश्ता करू लागले. काकांनीही नाश्ता केला आणि त्यांचा डबा घेऊन ते दुकानात निघून गेले.
काकूंनी त्यांच्या आई-वडिलांसाठी आणि माझ्यासाठी जेवण आता बनवून ठेवले होते आणि ती अंगणवाडीला निघून गेली. मी जेवण करून माझ्या खोलीत आले. काकूंच्या नोकरीची वेळ ही फक्त 4 तासच असते. ती सकाळी 10 वाजता जाऊन दुपारी 2 वाजता परत येत होती. त्यानंतर तिचा वेळ हा घरातील कामे आणि तिच्या आई-वडिलांच्या देखभाल करण्यातच जायचा. पण त्या दिवशी घरात काही पाहुणे आले होते. त्यामुळे तिचा दिवस त्यांच्यासाठी जेवण बनवण्यात आणि घर साफसफाई करण्यातच गेला. संध्याकाळ झाली होती. काका आले. काकूंनी आम्हा सर्वांना जेवण वाढले. जेवण झाल्यावर पाहुणे निघून गेले. त्यानंतर काका हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होते आणि काकू स्वयंपाकघरातील कामं आवरत होती. कालची गोष्ट आता माझ्या डोक्यातून अजून गेलीच नव्हती. मला आता काहीच समजत नव्हते आणि तोच तो विचार माझ्या डोक्यात सारखा येत होता. जरी नवरा-बायकोमध्ये ती गोष्ट सामान्य असली, तरी माझ्यासाठी ती नवीन होती. त्यामुळे माझ्या मनात आता पुन्हा ती गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती आणि मी ते दोघे खोलीत झोपायला जाण्याची वाट पाहू लागले होते. मला बहुतेक ते सगळे पुन्हा बघण्याची इच्छा झाली होती. थोड्या वेळाने काका आणि काकू दोघेही खोलीत झोपायला गेले. जाण्याआधी काकांनी मला विचारले, "श्रुती, तुझी तब्येत आता ठीक आहे ना?" मी म्हणाले, "हो काका, माझी तब्येत आता ठीक आहे." तेव्हा माझ्या तोंडातून चुकून कालच्या रात्रीबद्दलचे बोलणे निघाले. "काका, काल रात्री तुम्ही आणि काकू एवढ्या जोरात का भांडत होतात?" तेव्हा काका आश्चर्यचकित होऊन काकूकडे पाहू लागले. ते दोघेही थक्क झाले होते, की ही गोष्ट मला कशी काय माहीत झाली. आता मी खूप घाबरले होते. माझ्या तोंडातून अचानक हे काय निघाले असा मी विचार करू लागले. पण मी लगेच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, "काल रात्री माझ्या खोलीत तुमच्या दोघांचा आवाज येत होता. असं वाटलं की तुम्ही भांडत आहात." तेव्हा काका म्हणाले, "नाही, असं काही नाही." मी म्हणाले, "ठीक आहे काका, माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल." त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला आले. तेव्हाच मी ऐकले, काका काकूला काहीतरी म्हणत होते. "यासाठी मी तुला हळू बोलायला सांगतो, पण तू माझे ऐकतच नाहीस. घरात आपल्या दोघांशिवाय दुसरी माणसे आहेत, याचं तुला भान राहू दे." तेव्हा काकू म्हणाली, "हो, तुम्ही बरोबर बोलत आहात." त्यानंतर ते दोघं त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेले. थोड्या वेळाने पुन्हा त्या दोघांची कुजबूज मला ऐकू येऊ लागली. मी हळूच त्यांच्या खिडकीजवळ जाऊन ऐकू लागले. काका पुन्हा त्या गोष्टीसाठी काकूला विनवत होते आणि काकू नाही म्हणत होती, कारण आज पण ती खूप थकली होती. पण काका खूपच हट्ट करत होते. ते तिला हात लावण्याचा प्रयत्न करत होते. पण काकू त्यांच्यापासून दूर दूर जात होती आणि त्यांचा हात झटकत होती. काका आजही खूप रागात वाटत होते आणि त्या रागातच दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपले होते. दुसऱ्या दिवशी काकूंनी मला बाजारातून काही सामान आणायला सांगितले होते. काकांना आता सुट्टी असल्यामुळे ते मला म्हणाले, "श्रुती, चल तू, आपण सोबत जाऊ. आपण दोघे बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ. तसेच तुला एखादा छान ड्रेस पण घेऊया." मी ठीक आहे असे म्हणून काकांसोबत बाजारात निघाले. जाताना काका माझ्याकडे विचित्र नजरेनेच बघत होते. मला समजत नव्हते की ते माझ्याकडे असे का पाहत आहेत. त्यांच्या मनात काय चालू आहे. शेवटी मी काकांना विचारले, "काय झालं काका? तुम्हाला काही बोलायचं आहे का?" तेव्हा ते म्हणाले, "नाही, असं काही नाही. फक्त थोडंसं टेन्शनमध्ये मी आहे." मी विचारले, "काय झालं काका?" तेव्हा ते म्हणाले, "पहिल्यांदा मी तुला शॉपिंग करून देतो. आपण खरेदी करू, मग नंतर येताना बोलू." आम्ही बाजारात पोहोचल्यावर खरेदी करू लागलो. शॉपिंग करताना त्यांनी मला खूप सारे चॉकलेट्स, पाणीपुरी वगैरे, वगैरे असे काही खाऊ घातले आणि एका दुकानात घेऊन जाऊन मला माझ्या आवडीचा खूप छान ड्रेस घेऊन दिला. मला समजत नव्हते की काका माझ्याशी असे का बोलत आहेत. त्यांच्या वागण्यातही थोडासा मला फरक जाणवत होता. पण जेव्हा मला खरे माहीत झाले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण सध्या तरी मी खूप खुश होते. कारण काकांनी मला नवीन कपडे आणि चॉकलेट्स घेऊन दिले होते. जेव्हा आम्ही दोघे गाडीतून परत येत होतो, तेव्हा मी काकांना विचारले, "काका, काय झाले तुम्हाला? तुम्ही टेन्शनमध्ये का दिसत आहात मला?" तेव्हा ते म्हणाले, "श्रुती, हे बघ, मी कपड्यांचा व्यापार करतो, हे तर तुला माहीतच असेल. त्यामुळे मला कोणाची तरी मदत लागतेच. यामुळे मी तुझ्या काकूला रात्री थोडी मदत करायला सांगतो.
पण ती मला मदत करतच नाही. ती माझे काही ऐकतच नाही. काय करू मी तूच सांग. दिवस-रात्र ती फक्त तिचे काम, शाळा आणि तिच्या आई-वडिलांच्या सेवेमध्येच व्यस्त राहते. आता तूच मला सांग, माझ्या व्यवसायात एवढे नुकसान होत आहे. मी एकटा कसे सांभाळू ते सर्व? तेव्हा मी काकांना म्हणाले, "काका, तुम्ही मला सांगा, मी तुमची काही मदत करू शकते का? जर करत असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करू शकेल." मी म्हणाले, "हो, करेन ना." तेव्हा ते म्हणाले, "ठीक आहे. माझ्या कपड्यांच्या व्यवसायात जे महाग कपडे आहेत, ते एका बाजूला आणि जे स्थानिक कपडे आहेत, ते दुसऱ्या बाजूला ठेवावे लागतात आणि त्यांना स्वतःचे प्राईस टॅग लावावे लागतात. फक्त एवढीच मदत मला लागेल, ओके?" मी काकांना म्हणाले, "ठीक आहे काका, मी तुमची मदत करेन." काका मला म्हणाले, "रात्री मी तुझ्या खोलीत येतो आणि माझ्या कामाबद्दल मी तुला सगळे काही शिकवतो. मी तुला चांगलं सांगेन कसे करायचे ते." हां, मी म्हणाले, "ठीक आहे काका." पण मी स्वप्नातही विचार केला नव्हता, की काका माझ्यासोबत असे काही करतील. रात्र झाली होती आणि काका आता माझ्या खोलीत आले. मी त्यांना म्हणाले, "काका, ते कपडे कुठे आहेत?" ते म्हणाले, "आपण काय करू, आपण इथेच काम करू. तिकडे तुझी काकू आता झोपली आहे. तिला आवाजाने त्रास होईल." मी ठीक आहे असे म्हणाले आणि काकाने थोडीशी दारू प्यायलेली होती. ते माझ्याजवळ येऊन बसले आणि माझ्यासोबत गोड गोड बोलू लागले. आता मला काहीच समजत नव्हते. बोलता बोलता अचानक ते असे काही बोलून गेले, की ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी अशी संपूर्णपणे ब्लँक झाले होते. मी पूर्णपणे हादरले. ते नशेतच मला म्हणाले, "माझी बायको मला ते सगळे सुख देत नाही, ज्या सुखाची मी अपेक्षा करतो आहे." प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोकडूनच अशी अपेक्षा असते. मला त्यांचे बोलणे फारसे समजले नाही, पण त्यानंतर काकांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू खाली येऊ लागले. मला खूपच विचित्र वाटत होते. पण बोलता बोलता काकांनी अचानक मला नको तिथे स्पर्श करायला सुरुवात केली. माझ्यासाठी हे सर्व नवीन होते. पहिल्यांदा तर मला रागच आला, पण हळू मी त्या नशेत वाहून गेले. ते सर्व मला खूप चांगले वाटत होते. ते नशेत होते आणि खूप दिवसांपासून भुकेले असल्यामुळे ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि मी पण त्यांना थांबवू शकले नाहीत. त्यानंतर असे काही झाले, की मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. रात्रभर काकांनी माझ्यासोबत नको ते केले. सकाळ होताच मला शुद्ध आली आणि मी काकांना बाजूला एका नको त्या अवस्थेत पाहिले. म्हणजे त्यांच्या अंगावर काहीच कपडे नव्हते आणि माझ्या पण नव्हते. मला खूप विचित्र वाटले. त्यात माझीही चूक होतीच. मला पश्चाताप होत होता. काकांनी मला उठवले आणि हॉलमध्ये जाऊन झोपायला सांगितले. कारण जर काकू उठली तर खूप हंगामा होईल. काका हॉलमध्ये जाऊन झोपले. सकाळी मी माझी बॅग भरली आणि माझ्या घरी परत आले. पुढे काही दिवस मी काका आणि काकूंच्या घरी गेले नाही आणि त्यांच्यासमोरही गेले नाही. माझ्या डोक्यातून ते सर्व जातच नव्हते. हळू मोठी झाल्यावर ते सगळे डोक्यातून निघून गेले आणि पुन्हा अशी चूक मी कधीच करणार नाही असा मी निश्चयच केला होता. ठीक आहे, तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.